नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वीर्य किंवा धातू म्हणजे नेमकं काय? समाजामध्ये वीर्याबद्दल अनेक गैरसमज, अफवा आणि भीती पसरलेले आहेत. काही लोकांना वाटते की वीर्य कमी झाले तर शरीर कमकुवत होते, तर काहींना प्रत्येक शारीरिक तक्रारींचं कारण हे वीर्य कमी होणेच वाटते. पण यामागील सत्य नेमकं काय आहे? वैज्ञानिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून याकडे कसे पाहिले जाते आणि आयुर्वेदामध्ये याबाबत नेमकं काय सांगितलेलं आहे? याचे काही फायदे आहेत का आणि असल्यास ते नेमके कोणते आहेत? त्याबद्दल आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. याविषयी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत एका अशा प्रसंगाबद्दल जे अनेक कुटुंबाच्या आयुष्याशी संबंधित आहे. सरांच्या छत्रपती संभाजीनगर सेंटरवरील हा प्रसंग आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ओपीडीमध्ये 35 ते 44 वयोगटातील एक जोडपे आलेले. आपला साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम त्यांनी पाहिला होता. सरांनी येण्याचे कारण विचारले असता पती म्हणाले की सर, शेवटचा पर्याय म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. सेक्स समस्येवर कोणी उपचार देऊ शकतात यावरचा माझा विश्वासच उडाला होता. तुमच्याबद्दल मी साम टीव्हीवर खूप ऐकलं आहे. तुम्ही आणि मॅडम जी प्रश्न उत्तरे घेता आणि अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजावून सांगता, त्यामुळे आम्हाला सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम खूप आवडतो. आम्ही आमच्या 3 मुलांनाही हा कार्यक्रम दाखवतो. युवक पुढे म्हणाले की सर, मला कसलाही आजार नाही, तरीही मला सेक्सची इच्छाच होत नाही. त्यामुळे कमजोरी देखील आली आहे आणि लिंग लहान झाल्यासारखे वाटते. यामुळे आमच्यामध्ये नेहमीच कुरबूर आणि भांडणे होत असतात. सरांनी दोघांनाही समजावून सांगितले, लैंगिक कमजोरी हा आजार नसून शरीराची योग्य निगा आणि मेंटेनन्स ठेवण्याचा हा विषय आहे. ही जबाबदारी दोघांनीही घ्यायला असते. वाढत्या वयानुसार शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी होत जातात, त्यामुळे असे बदल होत असतात. हे युवकाला पटले. ते ऐकल्यानंतर पत्नीनेही तिची समस्या सांगण्यास सुरुवात केली. येथे मात्र एक ट्विस्ट आला. युवक म्हणाला की माझ्या समस्येसाठी आपण सरांकडे आलो आहोत, तुला सेक्सचा कसला प्रॉब्लेम असणार आहे? त्यावर पत्नी म्हणाली की मलाही 3 डिलिव्हरीनंतर सेक्सचा आनंद मिळत नाही आणि खालच्या भागामध्ये ढिलेपणा जाणवतो. पती म्हणाले की आधी माझी ट्रीटमेंट करा, नंतर तिचे बघू. तेथेच दोघांची शाब्दिक चकमक देखील सुरू झाली. सरांनी मध्येच हस्तक्षेप करत शांतपणे सांगितले की मी दोघांनाही उपचार देतो. असे सांगून त्यांनी वेळ त्यावेळी सांभाळली. सरांनी युवकाला धीर दिला आणि सांगितले की तुम्ही यातून पूर्णपणे बरे व्हाल. हे ऐकून गृहस्थ अगदी रिलॅक्स झाले. सरांनी गृहस्थांना 3 महिन्यांची ट्रीटमेंट सुरू केली आहे. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, हायफेम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट देखील करू असे देखील सांगितले. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि आमच्या आयुष्यामध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. असे म्हणत त्यांनी दोघांनीही समाधान व्यक्त केले. वैद्यकीय भाषेमध्ये याला पोस्ट एजिंग मेल सेक्शुअल डिसफंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर ही घटना जरी आपण ऐकली तरी मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये घडणारी अशी ही घटना आहे. म्हणजे साम टीव्हीचा इम्पॅक्ट म्हणजे तुम्ही पाहिला काउन्सिलिंग चालू असताना बघा, तेव्हा तुम्ही फिट आहे, मला आजार नाही, काहीच आजार नाही, तरी देखील मला इच्छा होत नाही, बरोबर, तरी देखील मला भावना होत नाही, तरी देखील मला कमजोरी आली. आणि हे ऐकता ऐकता माझं समुपदेशन चालू होतं. त्यांनी सामला पाहिलेलं, मग त्यांनी सुरू केलं ना
माझी सीझर झाले, माझी डिलिव्हरी झाली, मग माझंही मेंटेनन्स करा. मग थोडा ट्विस्ट काय आला की तुम्हाला काय होत असणार आहे म्हणे. म्हणजे कॉमन ही समस्या की जे काही आहे ते म्हणजे पुरुषांना असणारे कमजोरी आणि स्त्रियांना काही नसेल. पाहूया आपण डिस्कशनमध्ये. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कशाबद्दल? पहिली स्टोरी या ठिकाणी कपल जोडपे तुमच्याकडे आलेलं आहे आणि हे आपल्या मोटिवेशनमुळं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जे शंका तयार झाल्या आहेत की माझा लिबिडो का कमी झाला, माझी इच्छा का कमी झाली. मग हा आजार आहे का? अजिबात नाही, हा आजार नसतो. मग काय असतं यामध्ये? मग आजाराच्या पलीकडं आजारी होण्याची कंडिशन कधी येते? जेव्हा तुम्हाला त्यातनं तुम्ही ट्रीटमेंट घेत नाही, तुमचं मेंटेनन्स करत नाही, तुम्हाला कमजोरी येते, तुम्हाला शीघ्रपतन होतं, तुमचं लिंग लहान होतं आणि तुम्ही म्हणायला लागता की जाऊ द्या आता माझं वय झालं किंवा जाऊ द्या आता मला गरज नाही. असं अजिबात नसतं. जसं पुरुषांना कमजोरी असते त्याच पद्धतीने स्त्रियांना देखील फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे कमजोरी असते. आणि आजच्या या स्टोरीमध्ये एजिंग, टेस्टोस्टेरॉन, हार्मोन्स, पुरुषांतले टेस्टोस्टेरॉन, स्त्रियांमध्ये देखील टेस्टोस्टेरॉन ते आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याच्या मात्रा बदलल्यामुळं कसं पोस्ट एजिंग सेक्शुअल डिस्फंक्शन होतं, कसं शरीरामध्ये बदल झालेले असतात, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि या चर्चासत्रामध्ये तुमचा देखील सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. नक्कीच. त्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. तो आहे 022410106110. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. धुळ्याहून दिव्याजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार दिव्याजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सिमेंट किंवा धातूंचा चेहऱ्यावरील सुरकुत्यांसाठी काही फायदा होतो का, याबद्दल सांगा सर. वा वा, म्हणजे सर्व भगिनींच्या मनातला असा प्रश्न तुम्ही विचारला की हा जातो अँटी एजिंगवर. जसं आपण धातूचे किंवा वीर्याचे फायदे सांगतोय त्यामध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा आणखी त्यामध्ये तुम्ही यंग कसं दिसता किंवा आणखी काही फायदे आहेत का हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? अच्छा, खूप सुंदर प्रश्न आहे आणि नक्कीच तुम्हाला याची माहिती देऊया. बघा, या कंडिशनमध्ये आपण जो म्हणतो की ॲक्टिव्हिटी आहे किंवा त्याचबरोबर ॲक्टिव्हिटीनंतर वीर्यस्खलन जे होतो, जो रिझल्ट येतो ते वीर्य आहे, याचा काही संबंध तुमच्या फिटनेससाठी आणि सौंदर्यासाठी आहे का, सांगूया आपण. मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलं मी या ठिकाणी? स्पर्मिडीन हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. व्हिटॅमिन सी नावाचा घटक महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर त्यामध्ये असणारे 200 प्रकारचे प्रोटीन्स हे महत्त्वाचे असतात. तर हे काय करतात? हे व्हिटॅमिन सी असणारे घटक, हे अँटीऑक्सिडंट असणारे घटक आणि स्पर्मिडीसारखे घटक, तुम्ही जर समजा एखादं कॉस्मेटिकचे लेबल पाहिलं ना, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व घटक दिसून येतील, इन्क्लुडिंग केरॅटिनसुद्धा. मग अशा प्रकारचे घटक, प्रोटीन्स जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील स्किनला ॲब्सॉर्ब होतात, त्यामध्ये असणारे जे टिश्यू आहेत, कोलॅजन फॉर्मेशन होतं आणि रिंकल्स का कमी होतात, सुरकुत्या का कमी होतात आणि तुम्ही यंग का दिसायला लागता. त्याचा अर्थ असा नसतो हे जे नॅचरल सिमेन आहे आपल्याला त्याला प्रोसेस केलेलं असतं, यामध्ये काही डायरेक्टली यूज नसतो, पण एखादं इन्ग्रेडियंट बनताना, कॉस्मेटिक बनताना हे घटक त्यामध्ये असतात आणि जे ओरिजिनली घटक तुमच्यासोबत तुमच्या शरीरात आहेत ते घटक जर जोपासले, त्याचं युटिलायझेशन झालं तर नक्कीच तुम्ही आहे त्यापेक्षा 10 वर्षांनी यंग आणि अतिशय फिट दिसायला लागतं. मला वाटतं हा ॲडव्हान्टेज प्रोसेसिंग केल्यानंतर. हे बघा, लिक्विड काही जरी असेल तर केमिकल हे जगातले सर्वीकडे सेम आहेत, म्हणजे कंटेंट कॉस्मेटिकमध्ये आहेत, हेच कंटेंट याच्यामध्ये 90% पेक्षा जास्त असतात. अरे वा, अरे वा. डॉक्टर, पुढील प्रश्न मुंबईहून आहे. संतोषजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नमस्कार सर, आपण प्रश्न विचारू शकता. नमस्कार संतोषजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. बोला. हॅलो. हां, ऐकतोय आम्ही, बोला. आपलं वीर्यसंकलन इथं माउथमध्ये वगैरे गेलं तर काय? अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की वीर्यस्खलन समजा ज्यावेळेस मुखमेथूनमध्ये समजा वीर्यस्खलन तुमच्या समजा पोटामध्ये गेलं तर अशा कंडिशनमध्ये काही होतं का, हे विचारायचं आहे तुम्हाला? नाही, आपला पार्टनर सोबत. ओके. हां, माउथमध्ये वगैरे. अच्छा, म्हणजे हेच म्हणायचं ना की मुखमधून करताना समजा वीर्यस्खलन झालं आणि ते पोटात गेलं किंवा तुमच्या चेहऱ्यावर आलं किंवा समजा तुमच्या तोंडामध्ये जरी राहिलं काय होतं का, हे विचारायचं मला, बरोबर आहे? हो हो. चला, व्हेरी गुड प्रश्न. हा सांगतो मी तुम्हाला याचं उत्तर देखील. बघा, लैंगिक शिक्षण काळाची गरज. म्हणजे बऱ्याच जणांना
करायचं सर्व असतं, हो. नॉलेज नसतं नसतं. आणि त्याचा फायदा काय हे माहीत नसतो. हो. त्याचं वैज्ञानिक उत्तर काय सांगूया आपण. नक्कीच. सर्वात महत्त्वाचं परत मी एक तुम्हाला डिस्क्लेमर सांगतो या ठिकाणी. टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड नोन पार्टनर ही आपली मर्यादा आहे, ज्यामध्ये की आपल्या पार्टनरचं विलिंगनेस, आपल्या पार्टनरच्या आवडीनिवडी आणि त्या ठिकाणी समजा पार्टनर विलिंग असेल, दोघंही त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील आणि त्यामध्ये त्यांना एन्जॉयमेंट असेल, असे वेगवेगळे प्रकारचे मैथून असतात, ज्यामध्ये की ह्यांचा हा प्रश्न आहे की असं वीर्यस्खलन झाल्यामुळं त्या ठिकाणी काही साईड इफेक्ट होतात का. समजा वीर्य नॉर्मल असेल, इन्फेक्टेड नसेल, काही कंटेंट त्यामध्ये अफेक्टेड नसतील तर काहीही होत नाही. ते डिग्ल्यूट केल्यानंतर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रोटीनचं डायजेशन होतं त्याच पद्धतीने हे सिमेंटचे प्रोटीन्स आणि सिमेंटचे हे 200 प्रकारचे कंटेंट्स हे डायजेस्ट केले जातात. पण एक डिस्क्लेमर परत सांगतो की बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचं HIV आहे, एड्स आहे किंवा कुठलं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल आणि तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या लिप्सला किंवा तुमच्या दातामध्ये काही केरीज किंवा कट्स असतील, तुम्हाला HIV, एड्स किंवा सिफिलिस काही होऊ शकतो. म्हणून एकाच वाक्यात अशा केसमध्ये अननोन पार्टनर असेल त्याची पूर्ण माहिती पाहिजे किंवा डेंटल डॅम वापरला त्यापासून तुम्ही दूर राहू शकता. आता डेंटल डॅम म्हणजे काय हा फार मोठा प्रश्न आहे, एखाद्या वेगळ्या आपल्या सिरीजमध्ये आपण घेऊया. खूप जणांना हे डेंटल डॅम माहीत नसतं, पण प्रॅक्टिकली माहीत असणं आवश्यक आहे. कारण प्रॅक्टिकली तुम्ही यांचा प्रश्न पाहिला, या गोष्टी घडतात. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, हे महत्वाचं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुण्याहून पुढील प्रश्न आहे. साईनाथजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नमस्कार साईनाथजी, आपण प्रश्न विचारू शकता. हॅलो. हां, नमस्कार, बोला. माझं वय 50 आहे. थोडा आवाज तुम्ही मोठा करून बोला म्हणजे आम्हाला ऐकायला येईल. तुमचं माझं वय 50 आहे. काय होत नाही? माझं वय 50 आहे. हां, माझी लिंगाची साईज छोटी आहे. अच्छा, बरं बरं. आणि वय काय तुमचं? वय आता 49 चालू आहे. 49 आहे. तुम्हाला काही डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे आहे काही? नाही, तसं नाही. म्हणजे फक्त लिंगाचा आकार लहान आहे तुम्हाला आणि शिथिलता आहे, बरोबर आहे? हो. चला चला, नक्कीच सांगूया तुम्हाला. आणि हा प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये असतो की शिथिलता आहे, लिंग लहान आहे, वय तुमचं 49 आहे. काही तुम्हाला काही स्मोकिंग किंवा काही व्यसन अशी सवय वगैरे आहे की हस्तमेथूनची वगैरे? नाही. अच्छा, काही हरकत नाही, तुम्हाला उत्तर देऊया या ठिकाणी. हे बघा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जो ॲक्टिव्ह असतो, ज्यामध्ये ॲक्टिव्हनेस आहे, त्यामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात. जेव्हा प्रश्न विचारताना देखील दबक्या आवाजात विचारणं किंवा त्या ठिकाणी मी कसं विचारू हा संकोच न बाळगता त्यांनी विचारला, त्यांचं अभिनंदन करतो. सांगूया आपण. बघा, 49 वय आहे. आपला टॉपिक काय सुरुवात झालेली आहे की वय वाढल्याने त्या ठिकाणी तुम्हाला कमजोरी येते किंवा हार्मोन्स कमी होतात. मग हेच एक कारण असतं की तुमचं वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, त्याच टाईपमध्ये टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात. आणखी दुसरी महत्त्वाचा बदल सांगतो, लिंगाच्या पेशी देखील तुम्ही जर त्याला मेंटेन नाही केलं, त्या पेशी कमकुवत व्हायला लागतात, त्यातलं एंडोथिलियम डॅमेज व्हायला लागतं. बऱ्याचदा ह्या एजमध्ये इस्ट्रोजनच्या मात्रा फिमेल्समध्ये आणि टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा मेल्समध्ये कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी लिंगचे जे घटक आहेत, फंक्शनिंग युनिट, कार्पोरा, कॅव्हर्नुजा, हे कोलॅप्स व्हायला लागतात. मग ह्या कोलॅप्स झाल्यामुळं लिंगाचा आकार हा लहान झाला का वाटतो, तो रिट्रॅक्ट होतो. आणि अर्थातच लिंग लहान होऊन जेव्हा रिट्रॅक्ट होतं त्यावेळेला त्या ठिकाणी ब्लड फ्लो जात नाही, कमजोरी येते, शिथिलता येते. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे, तर तज्ज्ञांचा सेक्सॉलॉजी, युरोलॉजी, अॅनॉलॉजीचा सल्ला घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची मेडिकल लाईन ऑफ थेरपी आहे. गरज पडल्यानंतर आपल्या दादर येथील सेंटरवर त्या ठिकाणी ED थेरपी आहे, हायफेम थेरपी आहे. या सर्व थेरपीमुळे तुम्हाला या लैंगिक समस्या दूर करता येतात. मला वाटतं हा एजिंग रिलेटेड प्रॉब्लेम जी आपली स्टोरी आहे त्याला हा मॅच करतो. आणि नॅचरली हे होणारे बदल ॲक्सेप्ट करणं पहिल्यांदा महत्त्वाचं आहे, मग त्याची ट्रीटमेंट येते. आणि हे फक्त ॲक्टिव्हिटी पुरतं मर्यादित नाही, हे पूर्ण ओव्हरऑल स्वास्थ्य, इव्हन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि कॉन्फिडन्स यासाठी सुद्धा निगडीत असतं. नक्कीच नक्कीच. नातं टिकवून ठेवण्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. डॉक्टर, पुढील प्रश्न चिंचवडून आहे. रवीजी आपल्याशी जोडले गेलेले आहे. घेऊया. नमस्कार रवीजी, आपण डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. हॅलो. हां, नमस्ते जी, बोला. नमस्कार सर. नमस्कार. तर एक विचारायचं होतं की लवकर डिस्चार्ज होते, बरं, त्यासाठी काय उपाय? आता महत्त्वाचं सांगा मला, लवकर म्हणजे बघा ह्या कंपॅरेटिव्ह टर्म आहेत, लहान मोठा, लवकर उशिरा. एक थोडासा टायमिंग सांगता येईल तुम्हाला, मला किती वेळात समजा तुम्हाला डिस्चार्ज होतो तो?
एक 10 मिनिटं. बरं ठीक आहे, म्हणजे 10 मिनिटाचा टायमिंग आहे आणि तुम्हाला तो टाइम वाढवायचा आहे आणखी, बरोबर आहे? हो हो. अच्छा, तुमचं वय काय? वय काय? 39. 39. बरं, काही डायबिटीज, बीपी किंवा काही व्यसन वगैरे तुम्हाला? व्यसन वगैरे काय नाही. काही शुगर आहे. हस्तमैथूनची सवय होती का अगोदर काही? हो हो. अच्छा ठीक आहे, चला नक्कीच तुम्हाला सांगूया आणि हे कशामुळे झालं आणि ह्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट, याला काळजी करायची गरज नाही, अजिबात घाबरू नका आणि कशा पद्धतीने त्यातनं बाहेर यायचं हीच माहिती पाहिजे तुम्हाला. चला नक्की सांगूया. पहा, हे बघा, एक तर आपण ह्याने ॲप्रिशिएट करायला पाहिजे पहिल्यांदा हो. की जसं मला डोकं दुखतं, मला सर्दी झाली, मला खोकला आला, त्या पद्धतीने टायमिंग कमी असणे बरोबर. किंवा जसं कमजोरी कमी असणे बरोबर. किंवा वयप्रमाण कमी होणे, हे ओपनली बोलतायत. बोलतात. ह्याचा अर्थ Accept ह्याचं करा. अस्तित्व आहे. आहे. एक स्टडी झालेलं आहे, हो. 28 ते 30% सेपरेशन आणि डायव्होर्सेस हो. फक्त टायमिंग कमी असणं बापरे. आणि सॅटिस्फॅक्शन न असल्यामुळे होतं. सांगूया उपाय आपण. शीघ्रपतन म्हणजे काय? वीर्यस्खलन हे 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये फार लवकर होणं. दुसरा भाग, या ठिकाणी मी काय विचारलं, कमी आहे का जास्त आहे? आता टायमिंग हा कुठून मोजायचा असतो? हे बघा, फोर प्ले आहे, प्ले आहे आणि आफ्टर प्ले आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही फोर प्ले किंवा ॲक्च्युअल प्लेमध्ये जाता त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला ऑर्गॅझम होण्यासाठी, तृप्ती मिळण्यासाठी एक प्रकारचं त्या ठिकाणी जी पॉईंट जो असतो फिमेलमध्ये 12 o'clock पोझिशनला जवळपास 1 ते 1.5 इंच बाह्यंग जे आहे त्यातनं आतमध्ये असतो अंतरंगामध्ये, त्याला फ्रिक्शन होऊन तुम्ही कमीत कमी 15-20 मिनटं त्या ठिकाणी मुवमेंट करू शकाल तरच त्या ठिकाणी ऑर्गॅझम होतं. बरं, ऑर्गॅझम झालं तरच त्या ठिकाणी ओव्हुलेशन होऊन एलएच सर्ज होतो. म्हणजे इव्हन बेबी राहण्यासाठी सुद्धा हे ऑर्गॅझम फार महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट, यांचा टायमिंग जर वाढवायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्यात खूप मोठी कारणं आहेत वेगवेगळी. सायकोजेनिक आहेत, न्यूरोजेनिक आहेत, वास्कोजेनिक आहेत, कार्पोरल आहेत. बरेचदा कंडिशन रिफ्लेक्स ही असतो. म्हणजे काय, तुमचे नातेसंबंध एकमेकाशी कसे आहेत, तुम्ही खरी सौख्याने राहता का तुमच्या फॅमिलीमध्ये, तुम्ही एकमेकाशी किती अट्रॅक्शन आहे, या गोष्टीसाठी असे महत्त्वाचे असतात. मग याला काय करायला पाहिजे? सर्वात महत्त्वाचं, जर काही महत्त्वाची हिस्ट्री विचारली काय तर हस्तमेतून ऐकत सवय होती, नॉर्मल प्रमाणामध्ये असणं हे ॲक्सेप्टेबल असतं. पण अति जास्त प्रमाणामध्ये काय होतं, ब्रेन ते शिकतं तुमच्या त्या हार्ट टचला आणि ते शिकल्यामुळे जेव्हा ॲक्च्युअल पार्टनरसोबत तुम्ही परफॉर्म करायला जाता त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स हा डाऊन झालेला असतो. मित्रांनो, असं जरी असेल तरी काळजी करू नका. तुमचं सॅटिस्फॅक्शन, पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं असतं. सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, लोकली ॲक्टिंग स्पेशली क्रीम्स आहेत किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी गरज पडल्यानंतर पी शॉट थेरपी देखील वापरली जाते. आणि आता रिसेंटली आपल्या दादर येथील सेंटरला ED थेरपी आहे, हायफेम थेरपी आहे. त्याचबरोबर लवकरच आपल्याकडे कोलॉन थेरपी आणि हायपरबारिक ऑक्सिजन थेरपी देखील येत आहे, ज्यामुळे की ओव्हरऑल बॉडीचं वेलनेस, मी नेहमी सांगतो वेलनेस हे कुठल्या ऑर्गनचं नसतं, तर हे वेलनेस तुमचं माइंड, बॉडी आणि सोलचं असतं. म्हणून मित्रांनो एकच गोष्ट सांगतो, ह्या शीघ्रपतन आहे, कमजोरी आहे, लहान लिंग आहे किंवा आणखी काही व्याधी असेल ना, हे फक्त पुरुषांचंच नाही चाललं, स्त्रियांना देखील इच्छा न होणं, डिझायर न होणं, तृप्ती न मिळणं, ड्रायनेस येणं, पेन डिसऑर्डर आहे, ड्रायनेस डिसऑर्डर आहे, अशा जरी गोष्टी असतील लपून ठेवू नका, कारण याचा डायरेक्टली संबंध तुमच्या मानसिक स्वास्थ्याशी असतो. आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलं की शारीरिक स्वास्थ्य बिघडायला लागतं. म्हणून तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, नेहमीसाठी फिट राहायचं असेल तर तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. ह्याचा अर्थ मनाच्या विरुद्ध जाऊन ॲक्ट करायचा नसतो. यामध्ये तुमचं सर्क्युलेशन राहिलं पाहिजे, मॉर्निंग रिएक्शन राहिले पाहिजेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारची हे हार्मोन्स तयार झाल्यामुळं, हॅपी मॉलिक्युल्समुळं एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार व्हायला लागते. मला वाटतं ही इन्फॉर्मेशन सर्वांना देणं का आवश्यक होतं, कारण मॅक्झिमम लोकांना हा फक्त काहीतरी प्लेजर किंवा लक्झरी पार्ट आहे असं वाटतं. बरोबर. हा कन्सेंटद्वारे केल्यानंतर केला जाणारा ॲक्ट आहे, ज्यामध्ये दोघांनाही प्लेजरेबल असतो आणि सायकोलॉजिकल तो त्यांना सेटल करत असतो. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला नाही. विचारायचा आहे. मागील भागामध्ये आपण पेनाइल इम्प्लांट हो. सर्जरी याबद्दल चर्चा बरोबर आहे, केली, बरोबर आहे. पण एक प्रश्न मात्र प्रामुख्याने येतो, तो म्हणजे की पेनाइल इम्प्लांट सर्जरी ही हां. नेमकी कोणत्या व्यक्तींनी करून घेणं महत्त्वाची आहे आणि त्यामुळे लैंगिक कमजोरी दूर होते का? बघा, हा म्हणजे सर्वांच्या मनातला प्रश्न. काय सांगू का, हो. काही जण डायरेक्टली काही माहीत नसताना किती नेटवर पाहतात हो, की डायरेक्टली कुठे वाचलेलं असं इम्प्लांट आहे, सर मला इम्प्लांट करायचं आहे. करायचं. एवढं सोपं नसतं. कोणाला करायला पाहिजे हो. आणि काय त्याचे टर्म्स कंडिशन आहेत सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, एखादी ट्रीटमेंट असेल, समजा तुम्ही माहिती कुठल्या तरी वेगवेगळ्या साईटवर पाहिली, त्या साईटवर पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं की मी हे करावं, असं नसतं. बघा काय असतं माहिती का, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं नॉलेज एक दिशा असतं, पण डिसिजन घेणारे हे सेक्सॉलॉजिस्ट
युरोलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्ट ज्यांचा ते एक्सपिरियन्स आहे ते असतात. मग प्रत्येकाला वाटतं की मी इम्प्लांट टाकलं म्हणजे माझं स्टॅमिना वाढेल, इम्प्लांट टाकलं म्हणजे माझं लिंग मोठं होईल, असं अजिबात नसतं. इम्प्लांट हा अतिशय शेवटचा पर्याय आहे हे लक्षात असू द्या. का? कारण इतकी कारणं महत्त्वाची आहेत की त्या नुसतं इरेक्शन झालं म्हणजे तुम्हाला प्लेजर मिळत नसतं. तुमचा टायमिंग आहे, तुमची इच्छा आहे, तुमची भावना आहे, तुमचा लिबिडो आहे, लिंगाची साईज आहे. अशा केसमध्ये प्रायमरीली टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे. पहिलं मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट दिली जाते. मेडिकल ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड नाही केलं, काही कारणं, बरेच कारणं असतील बा, समजा डायबिटीस आहे, BP आहे किंवा आणखी ओबेसिटी आहे किंवा स्मॉल पेनिस आहे. मग हे रूल आउट केल्यानंतर त्यामध्ये सेन्सेशन येण्यासाठी पिशॉट थेरपी केलं जातं. बरं, ते झाल्यानंतर मग काही जणांमध्ये ED थेरपीमुळं व्हास्क्युलेचरचं एंडोथिलियम जे डॅमेज झालं आहे ते ओपन करण्याची ED थेरपी दिली जाते. आणि हायफेम थेरपीनी त्या ठिकाणी जो नर्व सप्लाय आहे, पेल्विक फ्लोअर आहे, तो स्ट्रेंथन केला जातो. म्हणून ह्या ट्रीटमेंट झाल्यानंतर देखील काही कारणामुळं समोरच्याचा परफॉर्मन्स होत नसेल, त्याला इरेक्शन येत नसेल, आपण या सर्व ट्रीटमेंट देऊन लिंगाचा आकार व्यवस्थित झालेला असेल, टिश्यू चांगले असेल, त्याचं फिटनेस चांगला असेल, तर अशाच व्यक्तींनी सर्व ट्रीटमेंट झाल्यानंतर जर रिझल्ट येत नसेल तर त्यांनाच फक्त पेनाइल इम्प्लांट करायचं असतं आणि त्यांनाच त्याचा चांगला फायदा होत असतो. मला वाटतं सगळे पॉईंट कव्हर झाले असतील. बरोबर आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, आता खरं तर वेळ आलेली आहे ती म्हणजे भाग्यवान विजेताचे नाव सांगण्याची. नक्कीच सांगूया आपण. चला, मागच्या वेळेचे विजेते नेरूळचे सोमनाथ सोमवशी आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील घेऊन गेले. आणि परत तुम्हालाही प्रोटीन पाहिजे असेल, तुम्हालाही पुस्तक पाहिजे असेल, तुमचाही फोटो दिसायचा असेल तर आता हे प्रियंका मॅडम तुमच्या हातात आहे. लकी ड्रॉ तुम्ही काढून द्या आणि पाहूया ह्या आठवड्याचा कोण विजेता आहे. आणि त्यांना देखील सर्वांना दादरला येऊन भेटायचंय. वा वा, इतकं मिक्स करून काढल्यानंतर मला वाटतं सर्वांचा चान्स नक्की येणार. चला आपण कुठे गेलो पाहूया आपण या ठिकाणी. उद्धव पाटील कोल्हापूरचे, वा, यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कोणत्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? पेनाइल इम्प्लांट सर्जरी ही काय असते किंवा पेनाइल इम्प्लांट काय असतात, तर थोडक्यात सांगतो या ठिकाणी मी. सिलिकॉनचे बनलेले हे असे रॉड असतात जे की फ्लेक्झिबल असतात, काही रिजिड असतात, काही सेमिजिड असतात. अशा केसमध्ये हे इम्प्लांट्स त्या ठिकाणी सर्जरीद्वारे आतमध्ये जेव्हा फिट करतो, परत लक्षात ठेवा हे एक नसतं, हे पेअर असतं, हे 2 इम्प्लांट असतात. हे इम्प्लांट दोन्ही काळखोरामध्ये टाकले जातात आणि मग हे इम्प्लांट तुम्हाला इरेक्शन मेंटेन ठेवण्यासाठी काम करतात. हे खूप छान उत्तर दिलं आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील सहभागी असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा किंवा आमच्या टीमला तुम्ही बोलून सांगू शकता. तर पेनाइल इम्प्लांटवर डिस्कस चालू आहे ना, तर कोणासाठी करायला पाहिजे, म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे कोणाला पेनाइल इम्प्लांट केलं पाहिजे हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि या आठवड्याभरच्या आपल्या सर्व इव्हेंट ज्या नेहमी चालत असतात त्याचा एक गोषवार या ठिकाणी घेऊया आपण. आपल्या दादर येथील सेंटरला ISWAS, इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज, या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत आणि बऱ्याच जणांच्या या ठिकाणी भेटी, डॉक्टर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, हे सर्वजण त्या ठिकाणी भेटी देत असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे चाललेले असतात पूर्ण आठवडाभरामध्ये त्यांचा देखील सत्कार करणे, त्यांना सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक देणे असं नेहमी केलं जातं. आमचे रमेश अण्णामुळे यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला. अतिशय मोठे सामाजिक कार्यकर्ते ते असून सर्वांसाठी मदत करणे, हेल्प करणे ते करत असतात. त्याचबरोबर आमचे मुळे जे मित्र आहेत ते देखील आमच्या सेंटरला आले, त्यांना देखील एक सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक गिफ्ट देण्यात आलं. आणि अशा पद्धतीने सर्व मित्रांना हा मेसेज दिला जातो की ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी सर्वांना भेटून तुम्ही स्वतःहून हे पुस्तक दिलं पाहिजे, शो पाहायला सांगितलं पाहिजे आणि हा साम TVचा जो हा मोठा डायस आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. कारण अशाद्वारेच तुमचा एका व्यक्तीने कमी दोघांना जरी समजा सांगितलं तर त्या ठिकाणी अशी एक चैन तयार होईल आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र हा नक्कीच चालू होऊन जाईल. आणि आणखी या ठिकाणी महत्त्वाचे इव्हेंट पाहताय, 10वी ॲनिव्हर्सरी आहे इनॅजिक कँगन अल्कलाइज वॉटर. स्पेशली येत्या संडेला हे इव्हेंट घेतली जात आहे. जवळच आपल्या जिओ वर्ल्ड या सेंटरला स्पेशली जपानमधून त्याचे जे संस्थापक आहेत, CEO आहेत, त्या ठिकाणी हिरोनारी ओशिमा हे स्पेशली येत आहेत ओशिरो. आणि हे येऊन त्या ठिकाणी अतिशय मोठ्या पद्धतीने हा सेलिब्रेट केला जाणार आहे. आणि कसं तुमचं लाईफ विदाऊट मेडिसिन, ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा आणखी जे काही असेल शरीरात जेवढ्या पेशी आहेत त्या नॉर्मल अल्कलाइज वॉटरनी कशा पद्धतीने हेल्दी ठेवल्या जातात याबद्दलचं अतिशय मोठं एक्झिबिशन त्या ठिकाणी होणार आहे. आणि आपलं जे प्रिन्सिपल आहे की बी हेल्दी विथ नॅचरल सोर्स
आणि बॅक टू नेचर विथ कँगन वॉटर विथ अल्कलाईन वॉटर हाच मेसेज देण्यासाठी ही मोठी इव्हेंट होणार आहे. आणि बाकी प्रियंकाजी तुम्ही सांगू शकता. नक्कीच नक्कीच अतिशय छान बोललात सर आपण आणि खरं तर वेगवेगळ्या विषयांवर Yeah. आपण चर्चा देखील केलेली आहे. इम्प्लांटचा जो सगळ्यांच्या मनातला हो, प्रश्न हो. आहे तो सॉल्व्ह झाला तो असेल. सॉल्व्ह झाला Yeah. नक्कीच. Yeah. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.